राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थीचे देवगडच्या सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व पक्षीय जनतेकडून दर्शन, तर देवगडच्या तालुक्यातील श्री संत चोखामेळा जलाशयात त्यांच्या अस्थीचे विसर्जन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थि कलश विसर्जनासाठी देवगडच्या तालुक्यातील श्री संत चोखामेळा जलाशयामध्ये नेत असताना तो अस्थि कलश दर्शनासाठी काही वेळ देवगडच्या मही येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठेवण्यात आला होता। त्यानंतर ही अस्थि कलश यात्रा श्री संत चोखामेळा जलाशयाजवळ आली असता स्वर्गीय अजित पवार यांच्या जीवनावर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, सिंदखेडराजा विधानसभेचे आमदार मनोज कायंदे तसेच अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट नाझर काझी व माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी प्रकाश टाकला। या अस्थि कलश यात्रेमध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सर्व पक्षीय मान्यवर यांनी उपस्थित राहून स्वर्गीय अजित पवार यांना भावूक श्रद्धांजली अर्पण केली। पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात अस्थि कलशाचे विसर्जन श्री संत चोखामेळा जलाशयात शांततेने पार पडल्याची माहिती प्रतिनिधी गजानन चोपडी यांनी दिली आहे। अजितदादा पवार यांचं गेल्या 28 तारखेला दुर्दैवी असं निधन झालं। सिंदखेडराजा वासी असतील, संपूर्ण मतदारसंघाची मंडळी असेल, त्या सर्वांनी अस्थि कलशाच्या दर्शनाचा लाभ घेतला। नंतर मग आम्ही लोणार, भीमगड, आमगाव आणि शेगाव असं त्या ठिकाणी प्रवास केला। सगळ्या ठिकाणी भरभरून लोक त्या ठिकाणी भावना व्यक्त करत होते। महिलांनी त्या ठिकाणी अस्थि कलशाचं दर्शन त्या ठिकाणी घेत होते। आणि तसंच काल मग परवड बकाल, जळगाव जामोद, नांदुरा आणि मलकापूर, बुलढाणा अशा पद्धतीचं मोताळा त्यामध्ये होतं। अशा पद्धतीचं अस्थि कलश दर्शनाचं नियोजन संपूर्ण सर्वपक्षीय मंडळीने या ठिकाणी केलं होतं। आम्ही कंटिन्यू त्या अस्थि कलशाच्या यात्रेसोबत होतो। आणि नंतर आज रोजी बुलढाण्याला सकाळी अस्थि कलश दर्शन ठेवण्यात आलं, चिखलीला ठेवण्यात आलं आणि आज देऊळगाव राजा इथे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। भरभरून लोकांनी अस्थि कलश दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी घेतला आणि खरोखर आपल्या भावना त्या ठिकाणी अनावर भावनांचा त्या ठिकाणी सर्व मंडळीचा झालेला होता। खूप दुःखामध्ये सर्व मंडळी कोसळलेली। अशा पद्धतीनं आज या खडकपूर्णा संत चोखा सागर या प्रकल्पावर, खडकपूर्णा प्रकल्पावर त्या ठिकाणी अजितदादांचं दुर्दैवानं आम्हाला आज अस्थि त्या ठिकाणी विसर्जित करण्याचा योग आला आणि खरोखर हा अविस्मरणीय योग। खरं तर वाटत नाही दादा गेले, असं वाटतं की लगेच अशी बातमी येईल की दादा आणखी जिवंतच आहेत। त्यामुळं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज अर्पण केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थि कलश या बेळगाव शहरामध्ये येऊन आलेला आहे। खरोखरच आज त्यांचा अस्थि कलश म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या देशासाठी फार मोठा